श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या सर्वांचे अध्यात्मवार्ता यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृतमधील दुसऱ्या अध्यायाचा मराठीत अर्थ सांगणार आहे. पहिल्या अध्यायामध्ये आपण पाहिलं, विष्णू थोरात यांनी सर्व देवांना आणि साधू संतांना नमस्कार करून स्वामी चरित्र सारामृत लिहिण्यासाठी त्यांची आज्ञा घेतली आहे. आता बघूयात श्री स्वामी चरित्र सारामृतमधील दुसरा अध्याय. श्री गणेशाय नमः. कामना धरुनी जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती, तैसेची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होत असे. गणेशाला प्रथम नमस्कार. जे तुला मनात इच्छा धरून तुझे पूजन करतात त्या सर्वांचे तू मनोरथ पूर्ण करतोस. जे तुझी निष्काम भक्ती करतात त्यांना तू कैवल्य प्राप्ती करून देतोस. अक्कलकोटा माझारी राचापा मोदी यांचे घरी, बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत. साहेब कुणी कलकत्त्याचा हेतू धरुनी दर्शनाचा, ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले. अक्कलकोटमध्ये राचाप्पा मोदी यांचे घरी समर्थ बसले होते. त्यांच्या भोवती सर्व भक्त बसलेले असताना कलकत्त्याचा एक साहेब स्वामींच्या दर्शनासाठी येतो. त्याज सवे एक पारसी आला होता दर्शनासी, ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले. 3 खुर्च्या आणोनी बाहेरी, मांडा म्हणती एकेहारी, दोघांचे बैसवून दोहोवरी, तिसरीवरी बैसले आपण. त्या कलकत्त्याच्या साहेबाबरोबर एक पारसी मनुष्य स्वामींच्या दर्शनासाठी आला. ते दोघे येण्यापूर्वी स्वामींनी आपल्या सर्व भक्तांना 3 खुर्च्या आणायला सांगितल्या. ते दोघे आल्यानंतर त्या दोघांना 2 खुर्च्या स्वामींनी बसायला दिल्या आणि आपण 3ऱ्या खुर्चीवर बसले. पाहुणी समर्थांचे तेज उभयतांसी वाटले चोज, साहेबाने प्रश्न केला सहज, आपण आला कोठुनी. समर्थांचे शरीर खूप तेजमय सुंदर होते. त्यांचे हे तेज बघून त्या दोघांना आश्चर्य वाटले. म्हणून त्यांनी स्वामींना सहज प्रश्न केला, स्वामी तुम्ही कोठून आलात? स्वामींनी हास्यमुख करुनी उत्तर दिले तया लागुनी, आम्ही कर्दळी वनातुनी प्रथमारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर, दुसरी नगरे देखील अपूर्व, बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिले. साहेबाच्या या प्रश्नावर स्वामी हसले व त्यांना सांगू लागले, आम्ही कर्दळी वनातून निघालो. त्यानंतर आम्ही कलकत्ता शहर, बांगलादेश अशी बरीच नगरे पाहिली. घेतले कालीचे दर्शन, पाहिले गंगा तटाक पावन, नाना तीर्थे हिंडून हरिद्वारा प्रति गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर, हिंडलो तीर्थे समग्र, 80,000 हजार नगरे आम्ही देखिली. त्यानंतर आम्ही कालीचे दर्शन घेऊन गंगेचा घाट, जो गंगा नदीमुळे पावन झालेला आहे, तो गंगा तटाक पाहिला. त्यानंतर हरिद्वार, केदारेश्वर पाहिले. अशी हजारो तीर्थस्थाने असलेली नगरे आम्ही बघितलीत. मग तेथुनी सहजगती पातलो गोदा तटाका प्रती, जियेची महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिली. केले गोदावरीचे स्नान, स्थळे पाहिली परम पावन, काही दिवस फिरून हैदराबादेसी पातलो. त्यानंतर स्वामी पुढे सांगतात, मी गोदावरीच्या घाटावर गेलो. ज्या गोदावरी नदीची पुराणातही खूप मोठी ख्याती सांगितली आहे, अशा गोदावरी नदीमध्ये आम्ही स्नान केले. अशी बरीच पावन असलेली स्थळे पाहून आम्ही हैदराबादमध्ये पोचलो. पुढे स्वामी सांगतात, येऊन या मंगळ वेड्यास बहुत दिवस केला वास, मग येऊन पंढरपुरास स्वइच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर, रमले आमचे अंतर, काही दिवस राहिलो. तेथून स्वइच्छेने केवळ, मग पाहिले मोहोळ, देश हिंडुनी सकळ, सोलापुरी पातलो. त्यानंतर मंगळवेढ्यात खूप दिवस राहिलो. तेथून पंढरपूरमध्ये जाऊन राहिलो. त्यानंतर बेगमपूरमध्ये गेलो. बेगमपूर खूप सुंदर आहे. माझे मन तिथे रमले, म्हणून काही दिवस आम्ही बेगमपूरमध्ये राहिलो. त्यानंतर आम्ही मोहोळ पाहिले. असा सगळा देश आम्ही फिरलो आणि सोलापूरमध्ये आम्ही पोचलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वइच्छेने, अक्कलकोटा प्रति येणे तेथून या जाहले. स्वामी पुढे सांगतात, सोलापूरमध्ये आम्ही काही दिवस राहिलो आणि तेथून आम्ही अक्कलकोटमध्ये आलो आहोत. तैपासून या नगरात आनंदे आहो नांदत, ऐसे आमचे सकल वृत्त. असे मुळापासून तेव्हापासून अक्कलकोट नगरामध्ये आम्ही आनंदाने राहत आहोत, अशी आमची मुळापासून पूर्ण माहिती आहे. 12 वर्षे मंगळवेढ्या प्रती राहिले स्वामी राजयती, परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न जाहली.
12 वर्षे स्वामी मंगळवेढ्यात राहिले, पण त्यांची प्रसिद्धी तेवढी मंगळवेढ्यामध्ये झाली नाही. दर्शन येता साधू दिगंबर, लीला विग्रही यतिवर्य, कंबरेवरी ठेवून कर, दर्शन देती तयांसी. असे हे आपले स्वामी समर्थ दिगंबर जो कोणी त्यांच्या दर्शनासाठी येईल त्याला कंबरेवर हात ठेवून दर्शन देत असत. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आनंद भक्त परिसोत द्वितीय अध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीय अध्याय. श्रीरस्तु शुभमस्तु. या स्वामी चरित्र सारामृताच्या दुसऱ्या अध्यायामध्ये आपण पाहिले स्वामी कसे अक्कलकोटमध्ये आले. पुढच्या अध्यायामध्ये स्वामी त्यांचा भक्त चोळप्पाच्या घरी जातात याचे वर्णन केलेले आहे. माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया तिसऱ्या अध्यायाचे मराठीत संपूर्ण वर्णन. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. असेच अध्यात्मावरचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी अध्यात्मवार्ता चॅनेलला सबस्क्राईब करा. तुमच्या लहान मुलांना, वयस्कर लोकांना हे व्हिडिओ ऐकवा, म्हणजे सारामृत ऐकण्याचे पुण्य त्यांना मिळेल आणि स्वामींच्या लीलाही त्यांना अनुभवायला मिळतील. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.